आदाब अर्ज है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। औरंगाबाद और दीगर शहरों के नाम में तब्दीली के खिलाफ बैरिस्टर उमर कमाल फारूकी ने दाखिल की सुप्रीम कोर्ट में अर्जदाश्त। औरंगाबाद के नाम को तब्दील करने की हिमायत करने पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 50 से ज़ायद ओहदेदारों ने दिया पार्टी से इस्तीफा। और शहर में आलमी यौम ख़वातीन के मौके पर लिए गए मुख्तलिफ प्रोग्राम्स। अब खबरें तफसील से। मरकजी हुकूमत के जरिए से चंद शहरों के नामों में तब्दीली की जा रही है। इसके खिलाफ आज बैरिस्टर उमर कमाल फारूकी ने सुप्रीम कोर्ट में सो मोटो मुदाखलत अर्जदाश्त दाखिल की है। इसकी मालूमात देने के लिए आज बैरिस्टर उमर फारूकी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद किया। शहरामध्ये आणि राज्यामध्ये आणि सर्व आपण देशामध्ये बघतोय की धर्माच्या नावावर नामांतराची पॉलिसीची अंमलबजावणी चालू आहे। या सांप्रदायिक सलोखा बिघडण्याची यामध्ये खूप शक्यता आहे शहरामध्ये। हे होऊ नये आणि आपल्या भारताच्या संविधानाचे मूळ तत्व जे आहे, सेक्युलरिझम जे आहे, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहे, आर्टिकल 14 जे आहे, याच्या संरक्षणासाठी आणि विशेषतः सामाजिक सलोखा वाचवण्यासाठी मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड साहेबांना ॲप्लिकेशन केलेली आहे की त्यांनी आता हस्तक्षेप करावा, सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा। कारण की नामांतरची जी पॉलिसी आहे ते गाईडलाईन्स 1953 आणि 2005 मध्ये ते मॉडिफाय झाले होते। ते 5 गाईडलाईन्स सर्व राज्यांना लागू होतात। माझं मत असं आहे की ही गाईडलाईन्स राज्य सरकारने फॉलो केलेली नाही। स्ट्रॉंग रिझन्स, रिझनेबल ग्राउंड्स द्यावं लागतं, ते रिझन्स स्ट्रॉंग असे देण्यात आलेले नाही। याकरिता सुप्रीम कोर्टाने नॅशनल जी पॉलिसी आहे, हे जे नॅशनलमध्ये संपूर्ण देशामध्ये हे सगळं जे चालू आहे त्यावर रिव्ह्यू केलं पाहिजे आणि एक कमिटी गठीत केली पाहिजे की हे सगळं नामांतराचा विषय धार्मिक आधारावर न होता एखाद्या समाजाला आपण टार्गेट न करता हे केलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। आमची खूप अपेक्षा आहे, न्यायपालिकावर आमचा विश्वास आहे आणि जर न्यायपालिका या पॉलिसीला रिव्ह्यू करेल आणि ती गाईडलाईन्स पुन्हा समिती गठीत करून एक गाईडलाईन्स जर रिव्ह्यू करून नवीन गाईडलाईन्स या देशाला देईल जे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी असेल, माझं असं मत आहे की माझा विश्वास आहे खरंच आपल्या देशाची लोकशाही मजबूत होण्याकरिता आपण काम करू शकतो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये सेक्युलर और तमाम पार्टियों को साथ लेकर चलने वाली पार्टी है। ताहम नाम में तब्दीली की हिमायत करने की वजह से राष्ट्रवादी कांग्रेस के 50 से ज्यादा ओहदेदारों ने आज पार्टी को इज्तिमाई इस्तीफे पेश किए हैं। आणि शहराच्या या नामांतराच्या विषयावर आम्ही राजीनामे दिले। वरिष्ठांशी बोलणं झालं आहे का या संदर्भात? आमच्या शहराध्यक्षांशी बोलणं झालेलं होतं, त्यांना सांगितलंय आम्ही राजीनामे देतो म्हणून। एकीकडे जलील यांचं आंदोलन सुरू असताना तुम्ही असे राजीनामे देणं आणि पक्षाची विचारसरणी तुम्हाला मान्य नाहीये, मग जलील यांची विचारसरणी मान्य आहे का? त्यांच्या विचारसरणीचा इथं कुठं प्रश्न येतो? आम्ही आमच्या शहरामध्ये जे हे घडलं नावाला, त्याच्यामुळे आम्ही हे करतोय। तुम्ही म्हणताय की नामांतर होण्याआधी गेल्या बऱ्याच दिवसांपासून शहराचं नाव हे तुमच्या पक्षातील काही नेते वापरत होते संभाजीनगर म्हणून, तर काय प्रतिक्रिया त्यावर? वापरत होते ना, आता ज्याची त्याची आपले आपले विचार असतात, त्यांनी त्यांचं वापरलं। आम्हाला आज कुठंतरी ते असं वाटतंय की आमच्या शहरामध्ये आमच्या समाजामध्ये फिरताना आम्हाला त्रास होतोय, त्याच्यामुळे आम्ही राजीनामे दिले। राजीनाम्याची संपूर्ण संख्या किती? 50 पूर्व विधानसभेचे आहेत आणि 10 शहरवाडीचे। आणखी काही राजीनामे वाढू शकतात का? आता ज्यांच्या मनाला वाटलं ते देतील, ही आमची टीम होती, आम्ही आमचे दिलेत। आज आलमी यौम ख़वातीन। आलमी यौम ख़वातीन के ज़िमन में घाटी अस्पताल में ब्रेस्ट क्लिनिक का इनेकाद किया गया था। डीन डॉक्टर संजय राठौर की मौजूदगी में आज 204 ख़वातीन की जांच की गई और उन्हें छाती के कैंसर के ज़िमन में मालूमात दी गई।
عالمی یوم خواتین کے موقع پر گورنمنٹ میڈیکل کالج و اسپتال میں بریسٹ کلینک کا افتتاح آج ڈاکٹر سنجے راٹھور کے ہاتھوں عمل میں آیا۔ چھاتی کے کینسر کے ضمن میں 104 خواتین کی آج جانچ بھی کی گئی اور خواتین کو چھاتی کے کینسر کے بارے میں تفصیلی معلومات فراہم کی گئی۔ اس کینسر کی احتیاطی تدابیر پر روشنی ڈالی گئی اور اس کے علاج کے سلسلے میں مختصر معلومات فراہم کی گئی۔ ابتدائی تقریب میں ڈاکٹر سنجے گائیکواڑ، اسسٹنٹ ڈین ڈاکٹر گارکل، ڈاکٹر ورشا روٹھے، ڈاکٹر سراج بیگ وغیرہ خصوصی طور پر موجود رہے۔ صدیقی ویلفیئر سوسائٹی کی جانب سے منعقد عام معلومات مقابلے کے تقسیم انعامات کی تقریب مولانا آزاد ریسرچ سینٹر میں منعقد کی گئی اور انعامات حاصل کرنے والے طلباء و طالبات کو معزز مہمانان کے ہاتھوں انعامات سے سرفراز کیا گیا۔ صدیقی ویلفیئر سوسائٹی کے تحت گلوبل میڈیکل ایجوکیشن فاؤنڈیشن اور آئیکان سپر اسپیشلٹی اسپتال کے جانب سے 8ویں عام معلومات مقابلے کا اہتمام کیا گیا تھا۔ اس مقابلے کی انعامات تقسیم تقریب مولانا آزاد ریسرچ سینٹر میں آج منعقد کی گئی تھی۔ اسسٹنٹ پولیس کمشنر بالاجی سون ٹکے، مولانا آزاد کالج کے پرنسپل ڈاکٹر مظہر احمد فاروقی، پروفیسر ڈاکٹر اشتیاق انصاری، سابق ہندوستانی کرکٹ کھلاڑی اقبال صدیقی، سماجی خدمتگار الیاس میمن، ڈاکٹر شاداب وغیرہ بطور مہمانان خصوصی موجود رہے۔ گلوبل میڈیکل فاؤنڈیشن جس کی بنیاد پچھلے 25 سال پہلے کچھ نوجوانوں نے اسکول گریڈ سے شروع کیے تھے، جو آج الحمدللہ اورنگ آباد شہر سے سینٹرل تک اپنا مقام بنا چکے ہیں۔ گلوبل میڈیکل فاؤنڈیشن جو اپنے پاس چیریٹی کمیشن، انکم ٹیکس ATG، فارن کنٹریبیوشن ریگولیشن ایکٹ، نیتی آیوگ، ISO رجسٹرڈ سارے ڈاکومنٹس اس فاؤنڈیشن کے پاس ہیں۔ اس فاؤنڈیشن کا ایک ہی مقصد تھا کہ مراٹھواڑے بھر سے آنے والے مستحق مریضوں کی ہم لوگ مدد کر سکیں۔ اب مدد کرنا کس ٹائپ سے کرنا؟ جب اس کام کو آغاز کیا گیا تھا اس سمے یہ فاؤنڈیشن بہت چھوٹے سے پیمانے پہ تھا۔ کچھ نوجوان جو اپنے مصروفیات کے باوجود وقت نکال کر گھاٹی ہاسپٹل جایا کرتے اور وہاں کے ضرورت مند مریضوں کی مدد کرتے۔ مدد سے مراد ہے کہ ان مریضوں کو دوا، ان کی ضرورت کی چیزیں، CT اسکین، ایکس رے، سونوگرافی، آپریشن، گورنمنٹ اسکیمات کا فائدہ دلا سکیں۔ جو بھی گائیڈس آئے والے ہیں، یہاں کے جو کمپٹیشن لینے والے جو پرادھیاپک ٹیچرس ہیں اور یہاں پہ جو ہمارے اسٹوڈنٹس ہیں، آپ سبھی کو سب سے پہلے میں ہولی مبارک دیتا ہوں۔ بنت ہوا گروپ و کفیل ایجوکیشنل اینڈ ویلفیئر سوسائٹی کے اشتراک سے مہندی ڈیزائن مقابلے کا گزشتہ روز انعقاد کیا گیا تھا۔ اس مقابلے میں انعام اول، انعام دوم اور انعام سوم کے علاوہ ترغیبی انعامات سے طلباء کا حوصلہ بڑھایا گیا۔ عورت چاہے جس کسی بھی شعبے میں خدمات انجام دے، اسے اپنے آپ میں کامیاب اور مکمل ہونا چاہیے۔ خود کے لیے، بچوں اور معاشرے کے لیے ہر عورت اپنی صلاحیتوں کا استعمال کرے۔ اس طرح کی تلقین رومی فاطمہ امتیاز جلیل نے صدارتی خطبے کے توسط سے دی۔ بنت ہوا گروپ اور کفیل ایجوکیشنل اینڈ ویلفیئر سوسائٹی الٹیمیٹ جیم اور لباس فیشن کے اشتراک سے فردوس فاطمہ رمضانی خان کے زیر نگرانی بضمن یوم خواتین بیت الیتیم میں آج مہندی ڈیزائن مقابلے کا انعقاد کیا گیا۔ رومی فاطمہ امتیاز جلیل کے زیر صدارت منعقدہ تقسیم انعامات تقریب میں محجبین ہاشمی، اسما جمادار، میدھا پادھیائے، نمرتا اوبرائے، پرتھا ویر میڈم، شیرین گلیٹ والا اور اقصا مبین ٹوپی والا بطور مہمان خصوصی کی حیثیت سے شریک رہی۔ ام کلثوم کی تلاوت کلام پاک اور مقدسہ کی نعت خوانی سے تقریب کا آغاز کیا گیا۔ صبا تحسین نے منفرد انداز میں نظامت کے فرائض انجام دیے۔
میدیاپادھیائے نے بھی اس وقت خیالات کا اظہار کیا۔ قبل ازیں صدر بنت ہوا گروپ فردوس فاطمہ نے تقریب کے انعقاد کے اغراض و مقاصد کے ساتھ ساتھ مہمانوں کا جامع انداز میں تعارف پیش کیا۔ تعلیم کے ساتھ ساتھ مختلف ہنر سیکھنے کا انہوں نے خواتین کو مشورہ دیا۔ تقریب سے قبل مہندی ڈیزائن مقابلے میں 115 طالبات نے حصہ لیا۔ مقابلے کے لیے طاہرہ ٹین والا اور شیخ نیلوفر نے ججز کے فرائض بحسن وخوبی انجام دیے۔ خدا حسن کی مہندی ڈیزائن انعام اول کی حقدار پائی، جبکہ ارشین انعام دوم اور رمیسا کو انعام سوم دیا گیا۔ علاوہ ازیں مقابلے میں شامل دیگر 10 طالبات میں بھی ترغیبی انعامات تقسیم کیے گئے۔ علاوہ ازیں 45,000 روپے خرچ پر مبنی جم فٹنس کورس کے لیے قرعہ اندازی کی گئی، جس میں شیخ مہرین، طہا فاطمہ اور مسکان ذیشان خان کے ناموں کی چٹھیاں نکالی گئیں۔ شیرین گلیٹ والا نے تینوں خوش نصیب طالبات کے ناموں کا اعلان کیا۔ مہندی ڈیزائن مقابلے اور تقسیم انعامات تقریب کو کامیاب بنانے کے لیے ڈاکٹر رضوانہ رہبر، گوہر نایاب، مقدسہ عارف الدین، رانا ہما شہباز اور صدیقی کوثر جہاں نے خوب محنت کی۔ بنت ہوا گروپ اور کفیل ایجوکیشنل اینڈ ویلفیئر سوسائٹی کے صدر فردوس فاطمہ کے اظہار تشکر پر تقریب اختتام پذیر ہوئی۔ عالمی یوم خواتین پر حیدرآباد کی پہلی مسلم خاتون پائلٹ سلوی فاطمہ نے مریم مرزا کی محلہ لائبریری کا دورہ کیا اور محلہ لائبریری کی ممبر طالبات سے خطابت کرتے ہوئے اپنے زرین مشورے سے انہیں سرفراز کیا۔ بلند عزائم اور عزم مصمم ہو تو کوئی بھی منزل دشوار نہیں ہے۔ زندگی میں کچھ کر دکھانے کے لیے، اپنے خوابوں کو پورا کرنے کے لیے سخت محنت، سچی لگن اور منزل و مقصد پر فوکس کرنا ضروری ہوتا ہے۔ لڑکیاں ہر میدان میں اپنی صلاحیتوں کا لوہا منوا سکتی ہیں۔ اعلیٰ تعلیم کے بہت سارے مواقع اور میدان ہیں، ہمیں ان کا صحیح علم اور صحیح وقت میں رہنمائی و رہبری مل جائے تو لڑکیاں بہت کچھ کر سکتی ہیں۔ ان خیالات کا اظہار کیپٹن سلوی فاطمہ نے 8 مارچ یعنی عالمی یوم خواتین کی مناسبت سے حیدرآباد کی پہلی مسلم خاتون پائلٹ سیدہ سلوی فاطمہ نے شہر میں جاری تحریک مریم مرزا محلہ لائبریری کے تحت جاری ڈاکٹر APJ عبدالکلام بچوں کی لائبریری بائی جی پورہ گلی نمبر 20 کی طالبات کے عالمی یوم خواتین کی مناسبت سے منعقدہ خصوصی پروگرام میں کیا۔ واضح رہے کہ سلوی فاطمہ کا اورنگ آباد شہر میں کوہ نور ایجوکیشنل سوسائٹی خلد آباد کی جانب سے استقبالیہ رکھا گیا تھا۔ کالج کے صدر ڈاکٹر مظہر خان اور ریڈ اینڈ لیڈ فاؤنڈیشن کے صدر مرزا عبدالقیوم ندوی کے خصوصی دعوت پر کیپٹن سلوی فاطمہ اورنگ آباد تشریف لائی تھی۔ ڈاکٹر APJ عبدالکلام لائبریری پر امریکہ میں مقیم ہندوستانی نژاد ڈاکٹر شفیق کے ہاتھوں سلوی فاطمہ کا استقبال کیا گیا۔ ڈاکٹر شفیق احمد صدر سہارا انسٹیٹیوٹ نے لڑکیوں سے خطاب کرتے ہوئے کہا کہ انہوں نے لڑکیوں اور خواتین کو بااختیار و خود کفیل بنانے کے لیے قلب شہر میں بڈی لائن علاقے میں تمام سہولیات سے آراستہ ادارہ شروع کیا ہے، جہاں مفت میں مختلف کورسز چلائے و سکھائے جاتے ہیں۔ مریم مرزا محلہ لائبریری کی طالبات اس سے استفادہ کر سکتی ہیں۔ پروگرام کے شروعات میں مرزا ابوالحسن علی نے مشن مریم مرزا کا تعارف کراتے ہوئے کہا کہ شہر و اطراف میں اس وقت محلہ لائبریری تحریک کے تحت 23 بچوں کی لائبریریاں جاری ہے اور ان سے ہزاروں گلی محلے غریب و مزدوروں کے بچے مستفید ہو رہے ہیں۔ تحریک کی محرک مرزا مریم اور نشاط ترنم نے یوم خواتین پر اپنے خیالات کا اظہار کیا۔ الہدا اردو ہائی اسکول کی معاون صدر معلمہ سیدہ نسرین قادری نے طالبات کو خطاب کرتے ہوئے کہا کہ کس طرح سلوی فاطمہ نے ایک مشکل ترین کورس کو مکمل کیا اور وہ آج حیدرآباد کی پہلی مسلم خاتون پائلٹ بن گئی، وہ بھی حجاب میں رہ کر ہوائی جہاز چلاتی ہے۔ اس موقع پر لائبریری کے ممبر طالبات کو خواتین کے حقوق سے متعلق کتابیں و رسائل تقسیم کیے گئے۔ مرزا ابوالحسن علی کے شکریہ پر پروگرام کا اختتام عمل میں آیا۔ میں بہت ہی متاثر ہوئی ہوں اس طرح کی کیا بولتے ہیں جو تھنکنگ آئی ہے، میں وہی پوچھا کہ کس کی کریٹیوٹی ہے۔ بہت ہی اچھا انیشیٹو لیا ہے سر نے اور ان کی لڑکی نے، مریم مرزا نے۔ اللہ تعالیٰ ایسے کئی لائبریریز
ताकि कायम करने में इनकी मदद करें। और इंशाल्लाह हैदराबाद में भी अब जो मैंने देखा है उस हिसाब से लग रहा है कि मुझे भी इस चीज़ को इस शुरुआत करनी चाहिए। आप और जो भी आपके साथ जो मिलजुल के काम कर रहे हैं कि कौम की तरक्की के लिए, और सबसे बड़ी जो अहम चीज़ है उसको आपने टच किया है, वो है लाइब्रेरी। लाइब्रेरी से बच्चे अगर पढ़ रहे हैं तो मुस्तफ़ीद हो रहे हैं, तो इंशाअल्लाह ताला काफ़ी ज़िंदगी में सक्सेसफुल रहेंगे। और मैं चाहता हूँ कि हर महल्ले में, हर जगह आपको अब ये कोशिश करना है कि वहाँ पे लाइब्रेरी हो। और ये मैं बड़ी खुशी हो रही है, इतनी दिली मसरत कि भाई लाइब्रेरी एक छोटे से उसमें आपने गली में बच्चों को मोटिवेट करने के लिए ये आपने किया है कि बच्चे आए, किताबें ले पढ़ें, और उनको चेक भी कर रहे हैं। तो दैट्स ग्रेट सक्सेस फॉर यू लॉट। और मैं समझता हूँ कि ये इंशाअल्लाह ताला आज जो ये आपका छोटा सा पौधा जो लगाया गया है, इंशाअल्लाह ताला एक बहुत दरख्शां और मजबूत तने के उसमें ज़ाहिर होगा इंशाअल्लाह। ये नाजरीन, अब वक्त हो चला है कि मुख्तसर वक्फे का, खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। आज आलमी यौम ख़वातीन। आलमी यौम ख़वातीन के मौके पर शहर के मारूफ तालीमी इदारे बुरहानी नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल में मुख्तलिफ प्रोग्राम्स का इनेकाद किया गया था, जिसमें तालिबात के लिए मेहंदी डिज़ाइन, हेयर स्टाइल और रोटियां पकाने जैसे मुकाबलों का इनेकाद किया गया था, जिसके इनामात आज एक मुख्तसर तकरीबी प्रोग्राम में साबिका तालिबात के ज़रिए पेश किए गए। बुरहानी नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल में आलमी यौम ख़वातीन बड़े ही पुरजोश अंदाज में मनाया गया। यौम ख़वातीन के मौके पर बुरहानी स्कूल कैंपस में 6 मार्च 2023 बरोज़ पीर तालिबात को उमूर खानादारी से जोड़ने के लिए मुख्तलिफ मुकाबले जात का इनेकाद किया गया था, जिसमें जमात पंजुम के लिए हिनाकारी, शशुम जमात के लिए बाल संवारना यानी हेयर स्टाइल और हफ्तुम जमात के लिए रोटी बनाने का मुकाबला रखा गया। इसी प्रोग्राम की दूसरी कड़ी के तहत आज 8 मार्च 2023 बरोज़ बुध को मुख्तसर सी तकरीब मुनक्कद की गई, जिसमें बतौर मेहमानान खुसूसी बुरहानी नेशनल स्कूल से तालीम हासिल कर चुकी साबिका तालिबात जो मुख्तलिफ आला ओहदों पर फायज़ हैं, जिनमें डॉक्टर समरीन फारूकी, असिस्टेंट प्रोफेसर मौलाना आज़ाद कॉलेज औरंगाबाद, डॉक्टर असरा सालिहा, आई स्पेशलिस्ट डॉक्टर आयशा MBBS, मुनीबा सिद्दीकी, फैशन डिज़ाइनर महपारा, इंजीनियर और लायका सिद्दीकी, जिन्होंने हाल ही में MPSC एग्ज़ाम को क्रैक किया है, इन्हें मदऊ किया गया था। मेहमानान के दस्ते मुबारक से मुकाबलों में अव्वल और दोम मकाम हासिल करने वाली तालिबात को इनाम व सर्टिफिकेट से नवाज कर उनकी हौसला अफजाई की गई। इन मुकाबलों के लिए सकीना नजमुद्दीन हिंगोली वाला, जुमाना हमजा झंडा वाला, मुनीरा बहन प्रकाशा वाला और साबिरा बहन हिंगोली वाला ने जजेस के फ़राइज़ बहस्न व खूबी अंजाम दिए। इस मौके पर बुरहानी नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल के सदर मुदर्रिस नीज़ बुरहानी नेशनल एजुकेशन सोसाइटी के CEO डॉक्टर अंसारी अबरार अहमद ने तालिबात की हौसला अफजाई करते हुए उन्हें मुबारकबाद पेश की। प्रोग्राम में निज़ामत के फ़राइज़ मसरत हसीन ने अंजाम दी और मौल्लिमा मानक परवीन के इजहार तशक्कुर पर प्रोग्राम का इख्तिताम अमल में आया। खुल्दाबाद तालुक़े में ज़रई मज़दूरों के जानिब से अपने मुख्तलिफ मतालिबात पर आज तहसील ऑफिस के रूबरू धरना एहतजाज शुरू किया गया। इससे कबल मोर्चा निकाल कर तहसील ऑफिस में महजर भी पेश किया गया। ज्या लोकांनी 40-50 वर्षापूर्वी जगण्यासाठी म्हणून सरकारी जमिनी काढल्या
आणि त्यावेळेस बहुतांशी जमिनी ह्या गायरानाच्या जमिनी होत्या. कालांतरानं तहसील ऑफिसनी आणि वन खात्याने एकत्र येऊन या ज्या गायरान जमिनी आहेत त्या वन खात्याकडे वर्ग केल्या आणि आता वन खातं या गायरान जमिनी ज्यांनी काढलेल्या होत्या त्यांना त्रास देणं सुरू केलेलं आहे. निरगुडी ठाकूरवाडीमध्ये तर त्यांनी उभ्या पिकामध्ये बुलडोजर घातले आणि आमच्या लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान केलं. काही घरंही पाडली. ते नुकसान तर भरपाई सरकारने केलीच पाहिजे, परंतु आमच्या आत्तापर्यंत दिलेले सगळे अर्ज, मग ते गायरान जमिनीचे असतील वन जमिनीचे असतील, ते नीट तपासले पाहिजेत. त्या प्रश्नांवरती आमच्याबरोबर चर्चा केली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. उद्या आम्ही कलेक्टरला भेटू, तिथंही तेच सांगू. गरज पडली तर मुंबईला जाऊन सुद्धा आम्ही तेच सांगू. परंतु हे सरकार गोरगरिबाच्या जमिनी मोठ्या लोकांच्या ताब्यामध्ये देण्याचं एक जे षड्यंत्र देश पातळीवर सुरू आहे, तोच प्रकार खुलताबादमध्ये सुद्धा होतोय. तर या ठिकाणचे कष्टकरी, वेगवेगळ्या जाती धर्मातले कष्टकरी हे एकजुटीनं त्याचा मुकाबला करू. आम्ही उपोषणाला बसलेले. आमचे आदिवासीचे निरगुडी बुद्रुकमध्ये आमचे नाल्या पाडल्या वावरामध्ये, तेव्हा आमचे झोपडपट्ट्या गरिबाच्या लहान लहान होत्या, त्यांनी फॉरेस्टवाल्यानं त्यांनी मोडून टाकल्या. केव्हा कोंबड्या मारल्या, केव्हा आमचं बिराट फेकून दिलं. या कारणानं आम्ही इथं उपोषणाला बसलेला आहे. नाही, आम्हाला नोटीस दिली नाही, काही नाही. आमच्याजवळ नोटीस आलीच नाही. घर पाडणारे आमचेवाले म्हणून बसलो आम्ही. कोण पाडणारे घर? फॉरेस्टवाले. काऊन? गायरानामध्ये म्हणून. बरं, तुम्ही किती वर्षापासून राहतात त्या घर? 50-60 वर्ष होत आले. बरं, कोणतं गाव? निरगुडी ठाकूरवाडी बुद्रुक. बरं, किती लोक राहत असेल तिकडे? भरपूर राहते आमच्या इथे. हा, चालू आहे. त्याच्यावर आम्ही बसलो उपेशांना का बा आम्हाला जागा पाहिजेत. MIDC वालूच पुलिस इंस्पेक्टर के खिलाफ एट्रॉसिटी का जुर्म दाखिल किया जाए, इस मुतालिबे पर अशोक वाटोर डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू भूख हड़ताल कर रहे हैं. आज ADN से बात करते हुए उन्होंने मजीद मालूमात फराहम. माझी बाजाजनगर महाराणा प्रताप या ठिकाणी हॉटेल होती. वाळुंज MIDCचे पोलीस निरीक्षक संदीप गोरमे PI यांनी माझ्या हॉटेलची तोडफोड केली जातीय भावनेतून, व याची तक्रार मी पोलीस आयुक्तालय यांना लेखी स्वरूपात केली. त्या तक्रारीची पोलीस आयुक्त यांनी कुठलीही कारवाई नाही केली. त्यामुळे मी मुंबई मुख्यमंत्री सचिव यांना भेटलो. त्यांनी पोलीस आयुक्त यांना फोन केला की बाबा तुमचे पोलीस निरीक्षक यांनी अशोक वाळ यांची हॉटेल का बरं तोडली. तर ते म्हटले त्यांना भेटायला पाठवा, मी त्यांच्याशी चर्चा करतो. पोलीस आयुक्तालयाला मी भेटायला गेल्यानंतर पोलीस आयुक्त यांनी माझ्याशी कुठली चर्चा न करता उलट मला तू लोकांना खडण्या मागतो असं म्हणून माझं बोलणं न ऐकून घेता मला काढून दिलं. करिता मी न्याय मागण्यासाठी आज विभागीय आयुक्त या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. विभागीय आयुक्त या गोष्टीची दखल घ्यावा हीच नम्र विनंती. पैठन तालुके में नायगांव पंचायत समिति में हुए बदअनुमानी की जांच करके कातियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए, इस मुतालिबे पर डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू हड़ताल शुरू की गई है. मी उपोषणासाठी याच्यासाठी बसलो की नवगाव ग्रामपंचायत तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथे भ्रष्टाचाराची विभागीय समिती स्थापन करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही बसलो. विभागीय आयुक्तांना आमची न्यूज चॅनल न्यूजपेपर यांच्यामार्फत एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर विभागीय समिती स्थापन करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नवगाव येथे भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत बोगस मजूर दाखवून बोगस बिले उचलण्याचं कारभार झालेला आहे. तसेच नवगाव या गावाला 2011 पासून राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम आतापर्यंत सुद्धा पूर्ण झालेलं नाही. 11 ते 12 वर्ष झाले आहे ह्या योजनेला, तरीही गावकऱ्यांना आत्ताही काम पूर्ण झालेलं नाहीये. तसेच चर्मकार, बौद्ध, मातंग आणि मुस्लिम समाजाच्या जी स्मशानभूमी आहे तिथे सुद्धा भरपूर प्रमाणात धनदांडक्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. अहमदनगर जिला सेंट्रल कोऑपरेटिव बैंक के सदर के ओहदे पर साबिक रुकन असेंबली शिवाजी कार्डिक को मुंतखब किया गया है.
आणि आज मात्र आपल्याला मला जिल्हा बँकेची संधी मिळाल्यानंतर मला ह्या गोष्टीची कल्पना आहे का शेतकऱ्याची कारखानदाराची बँक आहे, सर्वसामान्याची बँक आहे आणि ठेवीदाराचा मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा बँकेवर मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे. त्यामुळं आता ही बँक आपण एक प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने पार पडेल, शेतकरी असेल, कारखानदार असेल, छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्याला न्याय देण्याची भूमिका नामदार राधाकृष्ण विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचं काम केलं जाईल. हे विश्वास देण्याचं काम करतो. जरी कदाचित निवडणूक जरी झाली असेल, परंतु ही निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर आता इथून पुढचा जो काही कारभार करायचा पाहायचा, हे सगळ्यांना एकत्र घेऊन खेळमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही हा काम पूर्वीच्या नेते मंडळीने जो काही आदर्श घालून दिला आहे त्याच पद्धतीने त्याच प्रमाणे आम्ही ही बँक चालवण्याचं काम करू. जास्तीत जास्त आपले शेतकऱ्याला कशा पद्धतीने न्याय देता येईल, जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल, महिला असणाऱ्या बचत गट असेल, या सगळ्या वर्गाला आपण याचा लाभ कशा पद्धतीने जास्तीत जास्त कशा पद्धतीने देता येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कशा ठेवी वाढतील, आपण अजून का विश्वास कशा पद्धतीने बँकेचा आपल्यावर निर्माण होईल, हा प्रयत्न करण्याचं काम उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल. आज अहमदनगर जिल्हा बँकेत माननीय शिवाजीरावजी कडेले साहेबांच्या माध्यमातून नव्या चेअरमनची निवड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक महिन्यांपासून आणि वर्षानुवर्षाची चर्चा मीडियाच्या माध्यमातून की भारतीय जनता पार्टीमध्ये विसंगती आहे, किंबहुना भारतीय जनता पार्टी एक नाही किंवा काही नाराज गट आहेत, हे मतदानाच्या माध्यमातून माननीय आमदार मोनिकाताई असतील, माननीय संचालक विवेकजी कोल्हे असतील, बाप्पाजी पिसाळ असतील, या ठिकाणी माननीय रामभाऊ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी ही एकत्रित एक संघपणे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे, हे या निकालाचं प्रतीक मला असं वाटतं की आहे. आणि यापुढे जी वारंवार चर्चा केली जाते की भारतीय जनता पार्टीमध्ये विसंगती आहे किंवा मतभेद आहेत, आता त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळतोय आणि आम्ही सगळे एक संघटित राहून आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणुकीसाठी कायम लढत राहू आणि लढा देत राहू, हे आज या निमित्ताने मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं. वस्त हल्क़े इंतखाब के रुकन असम्बली प्रदीप जायसवाल के मकामी तरक्याती फंड से भगत सिंह नगर में तरक्याती कामों को कौम के नाम मौसूम करने की तकरीब रुकन असम्बली प्रदीप जायसवाल के हाथों आज अमल में आई. आपण मतदान करून मला आमदार केलं, त्यांनी तिथं घोषणा केली आणि 5 मिनिटात तिथं तुम्हाला दुसऱ्या दिवशी GR निघाला आणि 5 कोटी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळाले. म्हणून सर्व माताला सुद्धा 2 कोटी रुपये त्या ठिकाणी माताच्या मंदिरासाठी सुद्धा या ठिकाणी आणले की त्या ठिकाणी सुद्धा चांगलं काम करता यावं. कारण की सर्वांना वाटतं, प्रत्येकाला वाटतं की काय काम एक गल्ली झाली, दुसरी राहिली, तिसरी राहिली. आता एवढे माझ्याकडे अर्ज आले, चिंता करू नका, आपण सर्व भागातले रोडांचे एस्टिमेट तयार केलेले आहे आणि सर्व भागाचे रोड या 1.5 वर्षाच्या आत कुठला रोड राहणार नाही अशा पद्धतीचं काम करायचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. मला माहिती आहे आपल्या अनेक लोकांना वाटतंय, मी तुमचे लोकांचे आभार मानतो, माझा आभार नाही. आपण मला दुसऱ्यांदा निवडून दिल्यानंतर या 6 महिन्यामध्ये जितकं जोरात मला काम करता आलं तर मी आज विसरू शकत नाही. कारण मी प्रत्येक भाषणात सांगतो, विजय भाऊ जयस्वाल म्हणजे आम्ही काय 2-2.5 हजार लोक सुद्धा नाही, सर्व धर्म लोकांचं मला प्रेम आहे. म्हणून मी आज या ठिकाणी आमदार म्हणून आहे, मी जीवनातही कधी विसरत नाही. म्हणून की आपण असे चांगले काम करत असताना काही ठिकाणी एखादं छोटस अर्धा फूट काही जात असं त्याच्यावर आपण सर्वांनी लोकांनी सुद्धा मदत केली तर चांगली गोष्ट आहे. मला माहिती आहे, कारण की या ठिकाणी काम करत असताना अनेक लोकांना असं वाटलं की जवळपास त्यावेळेस काम करायचं असताना लोकांना वाटतं की काम व्हायला पाहिजे. आणि आपण पाहिलं असेल की सुरेवाडी पासून तो आपण जटवाडा रोड पर्यंत नाही म्हणलं तरी जवळपास 200 कोटीच्या वर या ठिकाणी काम केलेलं आहे. कारण मी सर्व गल्ल्या मध्ये जाऊन काम करायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिन भर की अहम खबरों पर.
औरंगाबाद और दिगर शहरों के नाम में तब्दीली के खिलाफ बैरिस्टर उमर कमाल फारूकी ने दाखिल की सुप्रीम कोर्ट में अर्जदाश्त। औरंगाबाद के नाम को तब्दील करने की हिमायत करने पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 50 से ज्यादा ओहदेदारों ने दिया पार्टी से इस्तीफा। और शहर में आलमी यौम ख़वातीन के मौके पर लिए गए मुख्तलिफ प्रोग्राम्स। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।